आणि मग त्यांनी त्यांचा पाठपुरावा केला. अशा पद्धतीचे आदेश दिले गेले. आमची बैठक झाली 15 मे 2026 ला आणि त्या बैठकीमध्ये निर्णय अश्विनीजी वैष्णव यांच्या आदेशानुसार घेण्यात आला. त्यानंतर 3 स्टेशन ताब्यात घेतली, जी मावळ लोकसभा मतदारसंघातील होती. त्यानंतर पुढची स्टेशन घेण्याची प्रोसिजर रेल्वेकडनं थोडं पुन्हा स्लो झाली होती. पुन्हा अश्विनी वैष्णव यांच्याकडे गेल्या आठवड्यात मिटिंग झाली आणि त्यांनी निर्देश दिले की ताबडतोब जी काही आहे ती पूर्ण यंत्रणा रेल्वेच्या ताब्यात घ्यायला पाहिजे आणि रेल्वेनेच ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजे. त्यामुळे आता कुठल्या तरी एका यंत्रणेकडे ती जबाबदारी पाहिजे आणि रेल्वेची स्टेशन आहे ती रेल्वेनेच सांभाळावी, ही जी आमची मागणी होती त्या मागणीला मंजुरी मिळालेली. आणि आता रेल्वेची जी काही स्टेशन आहे त्याचं अत्याधुनिकीकरण असेल, त्या चांगल्या सुविधा पुरवणं, त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा उपलब्ध, चांगली शौचालय तयार करणं, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, कुठे एक्सप्लेटरची गरज असेल तर एक्सप्लेटर लावणं, या सगळ्या गोष्टी आता आम्ही स्टेशन वाईज व्हिजिट सुद्धा करणार आहोत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घेऊन. जी काही रिक्वायरमेंट आहे पर स्टेशन त्याचा सर्वे आम्ही आमच्या पदाधिकारी द्वारकानाथ भोईर असतील, अनिकेत असेल, त्या सगळ्यांनी पर स्टेशन आम्ही त्यांचा एक सर्वे केला होता. त्याचा पूर्ण रिपोर्ट आम्ही अश्विनीजींकडे, वैष्णवजी जे रेल्वे मंत्री त्यांच्याकडे तो दिलेला आहे विथ फोटोग्राफ्स. आणि त्यानुसार ही सेवा चांगल्या पद्धतीने सुधारणं आणि प्रवाशांना सुविधा देणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे.